नमस्कार. माझं नाव वासंती मिलिंद बाबजे, मुख्याध्यापिका आणि संस्थापिका, सर्वज्ञ दासोपंत ज्ञान मंदिर. आज आपल्याकडे माझी आणखीन एक विद्यार्थिनी अन्विका रेवले, हिची आई आपल्याला भेटायला आलेली आहे आणि ती आपल्याला शाळेबद्दल, त्यांनी जेव्हापासून मुलीला शाळेत घातलं तेव्हापासून आज परत यावर्षी या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पण अन्विका आमच्याकडे येत आहे शाळेला, त्याचाही अनुभव ते आपल्याला सांगतील. नमस्कार, माझं नाव शुभांगी निलेश रेवले. मी अन्विका रेवलेची मम्मी आहे. मी एका छोट्याशा खेडेगावातली आहे. माझ्या जावेने मला सांगितलं होतं, मी त्यांना सहज विचारलं तुमचा मुलगा कोणत्या शाळेत जातोय, तर त्यांनी मला सर्वज्ञ दासोपंत ज्ञानमंदिर या शाळेबद्दल सांगितलं. मग मला पण वाटायला लागलं की आपली मुलगी त्या शाळेत जावी, म्हणजे आपल्या मुलीला त्या शाळेत घालावं शिकण्यासाठी. पण माझी छोटी मुलगी 9 महिन्याचीच होती आणि मोठी मुलगी 4 वर्षाची. नंतर म्हणजे असं घरच्यांचा वगैरे असं नकार होता मी एवढ्या लवकर गाव सोडण्यासाठी. पण माझ्या मनात म्हणजे पूर्णपणे बसलं होतं की ती शाळा खूप छान आहे, मला घालायचंच होतं त्या शाळेत. मग मला बऱ्याच लोकांनी नावं ठेवले, एवढ्या लवकर तिचे लेकरं लहान होते, तिनं नाही सोडायला पाहिजे. मग मी सोडलं, गाव सोडलं. मग मी इथून 10 मिनिटाच्या अंतरावर गणेशनगर आहे, तिथे राहते. मग तिथून मग फर्स्ट टाइम मी आले ऍडमिशन करायला. मग त्यावेळेस माझी बापजी मॅडमशीच भेट झाली. मग मी त्यांना सविस्तर सर्व काही सांगितलं, तिच्या खाण्याबद्दल, तिच्या बोलण्याबद्दल, राहण्याबद्दल. त्या मला म्हणल्या घालून बघा, म्हणल्या बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला येईल 1-2 महिन्यात अनुभव येईल, म्हणल्या तिच्यात काहीतरी फरक जाणवेल. मग ज्यावेळेस मी तिचं ऍडमिशन केलं त्यावेळेस पहिल्याच दिवसापासून मला तिच्यामध्ये असा बदल जाणवला, की एवढी आनंदी दिसायला लागली, म्हणजे तिला शाळेत जायची उत्सुकता वाढली जास्तच. मग तिने यायला लागली, दररोज शाळेत यायला लागली आनंदाने. मॅडमने नंतर त्यांना बुक्स वगैरे सर्व काय दिलं. मग नंतर अभ्यासही सुरू झाला तिचा 2-3 दिवसांनी. विशेष म्हणजे आम्ही तिला 1 महिना शाळेत लेटही घातलं होतं. पण तिची प्रगती बघून आम्हाला पण आनंद झाला, खूप चांगला तिचा रिझल्ट येत होता. नंतर 1-1.5 महिन्यानी तिची एक्झाम पण आली शाळेत, तर तिला पूर्ण 100 पैकी 100 आउट ऑफ मार्क पडले. मग आम्हाला जास्त आनंद झाला की तिला 1 महिना लेट घालून एवढी प्रगती कसं काय झाली. मग असाच बदल तिचा म्हणजे होत राहिला, असाच बदल होत राहिला, प्रगती. हा. मग ती कसं असं हुशार हुशार म्हणून अशी सगळ्यांच्या समोर आली. तिनं खरंच हुशार आहे, म्हणजे कोणतीही गोष्ट लवकर कॅच करायची, मॅडमचं सांगितलेलं ऐकायची. मॅडम ही असं सर्व लेकरांकडे व्यवस्थित लक्ष द्यायच्या. मग नंतर असंच ते दररोजचे तिचं तेच रुटीन राहिलं. आणि तिच्या विशेष म्हणजे तिचं ना, एक चपाती खायला तिला ना 1.5 तास लागायचा, ती तिनं 15 मिनिटात नंतर खायला शिकली. नवीन नवीन मॅडमने तिला स्वतः खाऊ घालायच्या. अशी भाजी पण घरी एखाद्या भाजीला नकार दिला तर शाळेमध्ये ती जी दिली ना भाजी ती पूर्ण संपवून टाकायची. घरी जी भाजी खात नव्हती ती शाळेत खायची. मग तिच्या खाण्यातही बदल झाला. नंतर हळूहळू सगळ्याच गोष्टी तिच्याबद्दल, राहणीमानात बदल झाला. ते मॅडमचं स्वतःचं अनुसरून स्वतः पण तिला राहिला चांगलं चांगलं राहिला असं आवडू लागलं. नंतर काही दिवसांनी शाळेमध्ये कृष्णरूप सज्जा स्पर्धा घेण्यात आली. मग त्या स्पर्धेसाठी मी तिची घरी मी स्वतःहून तिची तयारी घेतली. आणि तिनं 4-5 लोक म्हणले तिनं. आणि शाळेमध्ये ज्यावेळेस म्हणले त्यावेळेस त्यातून तिचा नंबर पण, म्हणजे मला अपेक्षित पण नव्हतं तिचा नंबर येईल म्हणून, तिचा नंबर पण आला. मग नंतर तिचा पण उत्साह एवढा वाढला की तिनं दररोज सकाळी ना ती आध्यात्मिक, ज्यावेळेस ती भगवद्गीता घेतात मॅडम, त्यावेळेस ना तिनं एवढं लक्ष देऊन ती ऐकायला लागली की तिला पूर्णच श्लोक पाठ होऊन गेले. मग नंतर थोड्या दिवसांनी आमच्या गावाकडं सप्ताह होता लक्ष्मीच्या पिरियडमध्ये. मग सप्त्यामध्ये ती, आमची अशी इच्छा होती की तिनं ना पूर्ण अशा सर्वांसमोर, पूर्ण गावातल्या लोकांसमोर ना ती भगवद्गीतेचा तो 15वा अध्याय म्हणून दाखवा म्हणून. ज्यावेळेस तिने भगवद्गीतेचा 15वा अध्याय म्हणला त्यावेळेस स्वतः भागवताचार्य महाराजांनी तिचा सत्कार केला, स्वतःच्या गळ्यातला हार काढून तिचा सत्कार केला. आणि म्हणले एवढं 4 वर्षाचं लेकरू भगवद्गीतेचा अध्याय म्हणते, जे की मोठ्या मोठ्या महाराजांना सुद्धा येत नाही, काही काही महाराजांना. त्यावेळेस ज्यावेळेस गावातले लोक मला नकार देत होते, ते लोक सुद्धा असं शांत बसले. म्हणजे त्यांना सुद्धा वाटायला लागलं की बाबा हिनं गाव सोडलं, ते खरंच हिनं काहीतरी लेकरामध्ये बदल घडून आणला. आणि तो बदल फक्त सर्वज्ञ दासोपंत ज्ञान मंदिर या शाळेमुळेच आला. कारण की खूप साऱ्या शाळेमध्ये शैक्षणिक म्हणजे शिक्षण तर भेटतच, पण असं आध्यात्मिक ज्ञान सहसा भेटत नाही. जे की आजकालच्या मॉडर्न जगामध्ये ना आई वडिलांना वाटतं फक्त शिक्षणच महत्वाचं. ABCD 1-2 1 2 3 4 म्हणलं म्हणजे माझ्या लेकरांना सगळं झालं. पण जुन्या लोकांना म्हणजे आजी आजोबांना, लेकरांच्या आजी आजोबांना काय अपेक्षित असतं, आपल्या नातवंडांना देवांचं पण यावं.
ते ह्या शाळेमध्ये घेतलं आणि त्यांना एवढा आनंद झाला की तिच्या आजोबांना एवढा आनंद झाला की त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू यायला लागले. त्यांना असं कौतुक वाटायला लागलं की माझं एवढं लेकरू छोटीशी म्हणजे छोटीशी नात माझी न असं भगवद्गीतेचा पूर्ण अध्याय म्हणायला लागली. मग असं छान वाटलं त्यांना सगळ्यांना आणि गावातले लोक असे गप्प बसले. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी प्रोत्साहन हा दिलं. या त्यातून मला त्यांनी मग नंतर म्हणले तुझं बरोबर आहे, तू काहीतरी बदल घडवून आणलास त्याच्यामध्ये, बरं झालं तू म्हणजे लेकरू तर शिकवायला लागलीस, बरं झालं म्हणले. आम्हाला अगोदर नको वाटायचं पण बरं झालं गाव सोडलंस म्हणले आला बदल घडवून. तुम्ही जो निर्णय घेतला गाव तो योग्य सोडण्याचा, होता असं त्यांना म्हणजे असं पटलं त्यांना की हिनं योग्य निर्णय घेतला. तर खेड्यामध्ये राहून काय लेकरं नुसते खेळायचं. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला इथं आल्यानंतर ज्या शाळेसाठी तुम्ही गाव सोडलं त्या शाळेमध्ये तिला जे मला अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा पण जास्त तिला ज्ञान भेटलं. जे म्हणजे मी अपेक्षा पण केली नव्हती की तिनं खरंच एवढे गणपती श्लोक पुन्हा ते मारुती स्तोत्र वगैरे भरपूर असं तिला सगळंच असं मुखपाठ. मी घरी अभ्यास न घेता तिनं एवढं मुखपाठ होऊन गेलं की मला सुद्धा मी पहिल्यांदा गणपती श्लोक ऐकला ना तिच्या तोंडून मला तर आश्चर्यचकित झाले, हिला पूर्ण कसं काय आला, मी घेतला पण नव्हता हिचा घरी, कसं काय आला की म्हणून. मग चांगलं वाटलं आम्हाला. आमच्या सगळ्या पाहुण्या रावळ्यात पण तिचं कौतुक व्हायला लागलं. तिच्या आजी आजोबा आनंदानं सांगायला लागले की आमच्या अनुला भगवद्गीतेचा 15वा द्यायला लागलाय. मग ते आम्हाला पण छान वाटलं. शाळेत तर कसं ह्या वयामध्ये 4 वर्षाच्या वयामध्ये नंतर तर लेकरं शिकतातच, पण ह्या 4 वर्षाच्या वयामध्ये पूर्ण का नाही संस्कृत येणं ही पण खूप काय म्हणजे खूप मोठं आहे. हा सहसा संस्कृत बऱ्याच जणांना वाचता सुद्धा येत नाही, पण तिला असं पूर्ण मनाने पाठ झाला. जे की शाळेत मॅडमने घेत होत्या दररोज सकाळी त्यांच्या त्या प्रार्थनेमध्ये घ्यायच्या, त्यावेळेस तिला ऐकून ऐकून पाठ झाला. अन्विकाला तुम्ही आमच्याकडं नर्सरीमध्ये घातलं, आज ती सिनियर KG ला गेली. म्हणजे आज 3 वर्ष झाले ती आमच्या शाळेमध्ये येते. तर 8 दिवस झाले आपली शाळा चालू होऊन, म्हणजे सोमवारी 8 तारखेला शाळा सुरू झाली. पहिल्या दिवसापासून तिची प्रेझेंटी आहे. तर यावर्षी तुम्हाला आणखीन काही इम्प्लिमेंट केल्यासारखं वाटतंय किंवा तिचा उत्साह कसा आहे आता? विशेष म्हणजे पहिल्या दिवशी जे वेलकम केलं ते खूप छान होतं. म्हणजे डेकोरेशन त्यांचं गेटलाच एवढं सुंदर डेकोरेशन होतं. मग तसंच आताही त्यांचं वेलकम छान पद्धतीने केलं, सर्वच लेकरांचं केलं. त्यांना दिवस पूर्ण पहिला दिवस ना खेळण्यासाठीच ठेवला त्यांचा, म्हणजे पूर्ण दिवस त्यांना लेकरांना एवढा एन्जॉय केला लेकरांनी, खूप छान वाटलं तिला. मग दुसऱ्या दिवशी पण तिला शाळेतनं आनंदाने या वाटलं. नंतर मॅडमने बुक्स वगैरे दिल्या. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच लगेच अभ्यास सुरू झाला आणि आता पण तिनं अभ्यास वगैरे सगळं व्यवस्थित करायला लागली. मॅडमचं शिकवणं वगैरे सगळं व्यवस्थित, सगळं म्हणजे छान आहे. असं नाव ठेवण्यासारखं काहीच नाही. पहिल्यापेक्षा छान प्रगती आहे. हो तिला अभ्यासामध्ये तिची डेव्हलपमेंट हो चांगली आहे. खूप छान आहे. बालसंस्कार आणि आणखीन आवडीनं करते आहे. हो छान. आज तुम्ही इथं आलात आमच्या शाळेबद्दल, आमच्या उपक्रमांबद्दल, बालसंस्काराबद्दल, अन्विकाच्या प्रगतीबद्दल आणि तिच्या या झालेल्या प्रगतीमधून तुम्हाला सगळ्यांनी, तुमच्या गावातल्या लोकांनी किंवा तिच्या आजी आजोबांनी तुम्हाला इतकं चांगलं प्रोत्साहन दिलं की नाही, तुमचा निर्णय योग्य होता, तुम्ही योग्य शाळा निवडलीत आणि आम्हाला इथं येऊन तुम्ही छोटीशी आमची मुलाखत दिलीत, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी ज्या वेळेस फर्स्ट टाइम शाळेत टाकलं तिला, त्यावेळेस पासून म्हणजे अनुभवलं, ज्या गोष्टी अनुभवल्या त्या मला ना मॅडमला सांगायची खूप दिवसांनी इच्छा होती, पण असं फोनवर बोलताच येत नव्हतं. म्हणून मी मॅडमला रिक्वेस्ट केली, मॅडम मला तिच्याबद्दल थोडंसं बोलायचंय तुम्हाला, म्हणजे तुमच्या शाळेबद्दल ते सांगायचं, माझं मत व्यक्त करायचंय. मग मी त्यांची परवानगी घेतली मॅडमची. मग मॅडम मला म्हणल्या या तुम्ही कधी केव्हा घरी या म्हणल्या, आपण त्या बाबतीत असा एखादा व्हिडिओ बनवूत म्हणल्या. मग मी आले आणि मला असं जे माझ्या मनात होतं ते मी एकदम असं मन मोकळेपणाने त्यांना सांगायची इच्छा झाली. सगळं पूर्णपणे मन मोकळेपणाने मी त्यांना बोलले. एवढं बोलून मी माझं मत म्हणजे व्यक्त केलं. धन्यवाद.